नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या टिप्स. रोज सकाळी तुळशीची 2 पाने चावून खा. यामुळे तुम्हाला कधीही सर्दी, ताप, मलेरिया यासारखे आजार होणार नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात 5 ते 10 मिनिटं अवश्य बसा. जेवणानंतर नेहमी बडीशोप व गूळ अवश्य खा. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होते. मासे खाताना घशात काटा अडकला असेल तर 1 ते 2 केळी खा. ज्या व्यक्तीला राग लवकर येतो ते लवकर म्हातारे दिसतात. जर विरंजन नसेल तर गरम दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा. सकाळी दही गोठलेले राहील. ओवा, जिरे, बडीशोप हे मिक्स करून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते व पोटाचे आजार बरे होतात. जर एखाद्याची BP कमी असेल आणि त्याला चक्कर येत असेल आणि अशक्त वाटत असेल, हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर पाणी द्या. बडीशोप, ओवा, धने याचा काढा करून पिल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. डायबिटीज जर कायमचा संपवायचा असेल तर शिळ्या भाकरीसोबत दूध खा. पेरूचे पाने बारीक वाटून त्याची पेस्ट करून सांधेदुखीमध्ये सुजलेल्या सांध्याला लावल्यास आराम मिळतो. ज्यांच्या आहारात मेथीदाण्याचा समावेश असतो त्यांना म्हातारपण लवकर येत नाही. कांद्याच्या साली उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर केसांना लावा. त्यात सल्फर असतं. मुळं बळकट होतात व केस गळणे कमी होतात. जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने BP कंट्रोलमध्ये राहते आणि ब्लॉकेज पण होत नाही. आंबट दही खाणे टाळावे, ज्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच जठराला सूज किंवा इतर त्रासही होऊ शकतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.